दरोडा घालण्याच्या तयारीत असलेली पुण्याची कोयता गँग अहिल्यानगरमध्ये जेरबंद। नेमकं प्रकरण काय? नमस्कार, मी प्रियंका आणि तुम्ही पाहताय आय लव्ह नगर न्यूज। पुणे शहरातील कुख्यात आंदेकर टोळीशी संबंधित कोयता गँग ही दरोड्याच्या तयारीत असताना अहिल्यानगर शहराजवळ स्थानिक गुन्हे शाखेने कारवाई करत त्यांना पकडलंय। या कारवाईमध्ये पोलिसांनी 5 संशयित आरोपींना जेरबंद केलंय। या कारवाईमध्ये 4 गावठी कट्टे, 10 जिवंत काडतुसे, धारदार शस्त्रे तसेच मोबाईल फोन असा एकूण 2,76,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। आता या प्रकरणात नेमकं घडलंय काय ते जाणून घेऊयात। अहिल्यानगरच्या स्थानिक गुन्हे शाखेने केलेल्या या कारवाईमध्ये मुस्ताक इक्राहिम शेख, विराट उर्फ विल्यम रवींद्र मेहेंदळे, समर्थ बाबासाहेब माडळकर, समर्थ राजेंद्र दूध भाते व आकाश संजय पवार अशा 5 जणांना जेरबंद करण्यात आले। स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरण कबाडी यांना अहिल्यानगरच्या मिलिटरी इंटेलिजन्स साऊथ कमांडकडून माहिती मिळाली होती की मिरावली पहाडाच्या पायथ्याजवळ बुऱ्हाणनगर रस्त्यावर काही व्यक्ती अग्निशस्त्रांसह दरोड्याच्या तयारीत थांबले असल्याची माहिती त्यांना मिळाली होती। त्यानंतर तात्काळ कारवाईचे आदेश देण्यात आले। यानंतर एक विशेष पथक यासाठी रवाना करण्यात आलं। हे विशेष पथक घटनास्थळी पोहोचताच संशयित 5 इसम या ठिकाणी त्यांना आढळून आले। पोलिसांना पाहताच त्यातील एक व्यक्ती हा दुचाकीवरून पसार झाला, तर उर्वरित 4घांना पाठलाग करून ताब्यात घेण्यात आलं। या दोघांकडून एक गावठी कट्टा, एक जिवंत काडतूस, कोयता, चाकू आणि मोबाईल हा जप्त करण्यात आलाय। तपासादरम्यान पसार संशयित आरोपी आकाश पवार यालाही ताब्यात घेऊन त्याच्याकडून 3 गावठी कट्टे व 9 जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत। या प्रकरणी भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय। पकडलेले संशयित आरोपी हे पुण्यातील कुख्यात आंदेकर टोळीतील असून त्यांच्यावर यापूर्वी पुणे शहर परिसरामध्ये खुनाचा प्रयत्न तसेच शस्त्र बाळगणे यांसारखे गंभीर गुन्हे दाखल असल्याचं पोलिसांच्या तपासामध्ये समोर आलंय। तुम्हाला या प्रकरणाबद्दल नेमकं काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून सांगा आणि पाहत राहा आय लव्ह नगर न्यूज।